कौरव पांडव सांगर तांडव द्वापारकाली होय अति, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती. जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, आज आहे 14 जानेवारी आणि आज आहे पानिपत शौर्य दिवस. मित्रांनो, आजच्या दिवशी पानिपतावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढलेल्या आपल्या पूर्वजांना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. मित्रांनो, पानिपतच्या युद्धामध्ये महाराष्ट्रामध्ये असे एकही कुळ नाही की ज्यांनी या युद्धामध्ये रक्त सांडलं नाही, आणि असा एकही उंबरा नाही की ज्या उंबऱ्यामध्ये बांगडी फुटली. ह्या युद्धामध्ये आपल्या पूर्वजांनी इतकं शौर्य गाजवलं की आजही पानिपतची जमीन, तिथली जमीन आपल्या पूर्वजांच्या रक्ताने लाल आहे. पानिपत ही महाराष्ट्राच्या हृदयाला झालेली अशी जखम आहे जी कायम स्वरूपी भळभळत राहते. मित्रांनो, सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा ही उत्तर हिंदुस्थानातले आपलेच बांधव ज्यावेळेस मराठ्यांना नावं ठेवतात, पळकुटा बोलतात किंवा त्यांना इतर विश्लेषणं लावतात. या युद्धाबद्दल मराठ्यांची बदनामी केली जाते. त्यावेळेस ह्या जखमेपेक्षाही जास्त दुःख मराठ्यांना ज्यावेळेस आपलेच बांधव आपल्याबद्दल वाईट बोलतात त्यावेळेस होतं. पानिपताच्या दिवशी आलम हिंदुस्थान संक्रांतीचं तिळगुळ खाऊन झोपला होता ना, त्यावेळेस आमचे बापजादे, आमच्या पूर्वज त्यांनी रणशिमगा पेटवून रणयज्ञामध्ये प्राणाची आहुती टाकत होते. आम्ही उगाच म्हणत नाही की दिल्लीच्याही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. पानिपतामध्ये मराठा हरला कारण आपल्या हिंदुस्थानमधले आपलेच बांधव त्यावेळी या युद्धापासून दूर राहिले आणि मराठ्यांना एकटं पाडलं. आणि अब्दाली जिंकला कारण अब्दालीचे बांधव, याच हिंदुस्थानामधले अब्दालीचे बांधव अब्दालीला सामील झाले आणि ते मराठ्यांच्या विरुद्ध लढले. मराठा एकटा पडला म्हणून मराठा हरला. मराठे एकटे पडले तरी प्राणपणाने लढले आणि बलिदान करते झाले. ते सूर्यंड भेदून गेले आणि अमर झाले. म्हणून पुनश्च एकदा या शौर्यशाली मावळ्यांना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. जय शिवराय.